तर साखरेच्या दरवाढीवर महिला तोडगा काढतील. मिठाईसाठी शुगर फ्रीचा पर्याय उपलब्ध आहे. शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी हे अजब विधान केलंय. खजुरीयुक्त मिठाईचा देखील पर्याय असल्याचं त्यांनी म्हटलंय. कधी कधी भाव वाढवणं हे अपरिहार्य असतं असंही मनीषा कायंदेंनी म्हटलेलं आहे. साखरेच्या दरवाढीचं समर्थन करत असताना शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी हे अजब विधान केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे शुगर फ्री मिठाई पण बनतात ना. लोक आजकाल काय प्रिफर करतात? शुगर फ्री. त्यामुळे भावाची तब्येतीची काळजी घ्यायची असेल तर महिला शुगर फ्री वापरेल. खजूरयुक्त पण मिठाई बनते. ग्रामीण भागातील महिला घरी सुद्धा गोडधोड पदार्थ तयार करतात. भाऊ जेवायला आला, श्रीखंड करतील किंवा काही पण. बघा, महिलांकडे अनेक तोटगे आहेत. भाव वाढलेत, कबूल आहे, परंतु आता या काही ह्या ज्या शेतीच्या रिलेटेड ज्या आहेत, कधी भाव वाढावे लागतात, काही समस्या असतात. आपल्याला माहिती आहे शुगर फ्री बुद्धीची दिवाळखोरी म्हणतात ना, त्याचंही प्रदर्शन सुरू आहे आता. म्हणजे समजा उद्या पेट्रोल महाग झालं तरी बोलतील जॉगिंग करून ऑफिसला जा. सायकल महाग झाले तर ते जॉगिंग, चालत असे पर्याय सुचतील. ह्याला काय अर्थ आहे का? तुम्ही एका राजकीय पक्षाचे काय नेतृत्व करत आहात, महिलांचं नेतृत्व करत आहात, आमदार आहात. तुम्ही अशा प्रकारचे वायफळ विधानं फक्त आपल्या चुकीला झाकण्यासाठी करू नये. साखर का महाग झाली? साखर कशाने बनते? शुगर केन का अवेलेबल नाही आहेत? कोणाच्या कंपनीकडे चालले आहेत? एथेनॉल कोण करायला सांगतंय? तर काय हे सगळी उत्तरं द्यावी लागतील ना. म्हणून नको ते काहीतरी वेगळंच काहीतरी भलतं बोलायचं